धुळे फेस्टिवल 2025चा जल्लोष 369 प्रोडक्शनतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी। धुळे शहरात सध्या उत्सवाचा जल्लोष सुरू आहे। रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड यांच्या सहकार्याने आणि 369 प्रोडक्शनच्या मुख्य प्रयोजनातून आयोजित धुळे फेस्टिवल 2025ला 25 डिसेंबरपासून धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे। व्यावसायिक प्रदर्शनासोबतच यंदा खास कल्चरल नाईट, कॉमेडी शो आणि अनेक मनोरंजक कार्यक्रमांमुळे हा महोत्सव धुळेकरांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे। धुळे फेस्टिवल 2025चा हा फक्त शॉपिंग फेस्टिवल नसून धुळेकरांच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीला मंच देणारा एक भव्य मेळावा ठरत आहे। यंदा या फेस्टिवलचे मुख्य प्रयोजन 369 प्रोडक्शनतर्फे करण्यात आले असून संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि सांस्कृतिक रचना कल्पना या संस्थेने हाती घेतली आहे। फेस्टिवल दरम्यान विविध दिवसांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। प्रेक्षकांसाठी आकर्षक ठरणारी कल्चरल नाईट तसेच कॉमेडियन रविराज राजपूत यांचा विशेष कॉमेडी शो याचा समावेश आहे। स्थानिक कलावंत, नृत्य पथक, गायक आणि कलाकारांना येथे आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे। ज्यांना ॲक्टिंग, ड्रामा आणि परफॉर्मिंग आर्ट्समध्ये रस आहे अशा तरुणांसाठी हा फेस्टिवल एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म बनतो आहे। 29 डिसेंबर रोजी या पार्श्वभूमीवर अभिनय आणि नाटक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी मार्गदर्शनपर उपक्रम आणि नेटवर्किंगची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। फेस्टिवलची सर्व अपडेट्स आणि सहभागाबाबतची माहिती 369 प्रोडक्शनच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर नियमितपणे शेअर केली जात आहे। धुळेकरांसाठी आणखी एक खास आकर्षण म्हणजे खोलतड मूव्हीतील कलाकार आणि इतर तारका फेस्टिवल दरम्यान उपस्थित राहणार असल्याची दिलासादायक माहिती आहे। चाहत्यांना आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि त्यांच्यासोबत फोटो व संवाद साधण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे। रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड आपण रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड आणि रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड तर्फे धुळे फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे। 25 ते 29 डिसेंबर सकाळी 10 ते रात्री 10 याच्यामध्ये शॉपिंग, खाना खजाना आणि गेम झोन आहेत। विविध स्पर्धासुद्धा आहेत। याचे प्रायोजक आहेत 369 प्रोडक्शन फिल्म्स अँड मीडिया आणि सहप्रायोजक आहे परिवार, SVKM निम्स, आकाश ग्रुप, टाटा मोटर्स, टोयोटो, ईस्टमन सोलर आणि हे आहे आपलं मेसर्स गंगाधर बाळासाहेब नाशिककर नगरी ज्वेलर्स, खानदेश गोशाळा कंपाऊंड, डीमार्ट जवळ मालेगाव रोड, दसरा मैदानच्या मधून आपल्याला टर्न मारायचा आहे। तर मी सगळ्यांना आवाहन करतो की कृपया जास्तीत जास्त संख्येने याचा आस्वाद घ्यावा। धन्यवाद। आपण भव्य दिव्यता इथे आल्यावर आपल्याला लक्षात येईल की दरवेळेस जे इव्हेंट्स होतात धुळ्यामध्ये त्याच्या तुलनात्मक जवळपास दुप्पटीच्या ताकदीने की दुप्पटीच्या संख्येने सगळे स्टॉल्स ड्रोन्स आहेत। टाईम पण बऱ्यापैकी आहे। पहिल्या वेळेस सकाळी 10 ते रात्री 10 चालणारा धुळे शहरातला इव्हेंट आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर सांस्कृतिक पण दिवसभर आमचे उपक्रम आणि कार्यक्रम चालू असतात। तर आपण इथे इव्हेंटची आनंद घ्यावा। असंख्य स्टॉल्स तर आहेतच, त्याच्याशिवाय फूड नगरी आहे। फूड नगरीमध्ये पण पहिल्या वेळेस आपण वेगवेगळ्या प्रादेशिक वाईज फूड नगरीचं आयोजन केलेलं आहे। म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रीयन खाना वेगळ्या ठिकाणी मिळेल तर पंजाबी खाना दुसऱ्या ठिकाणी मिळेल, असे झोन वाईज आपण पहिल्या वेळेस फूड नगरी पण केलेली आहे। एक अप्रतिम आणि आगळं वेगळं प्रकारचं तुम्हाला यावेळेस धुळे फेस्टिवल बघायला मिळेल। अवश्य भेट द्या आणि त्याचा आस्वाद घ्या। धन्यवाद। धुळेकरांनो, धुळे फेस्टिवल 2025 याचं मुख्य प्रायोजक 369 प्रोडक्शनतर्फे ह्या वर्षाचे केले गेले आहे। तर तसेच ह्या वर्षाला आपण इथं कल्चरल नाईट्स, त्याच्यानंतर रवी राजपूत यांचा कॉमेडी शो, पॉडकास्ट असे खूप प्रकारचे विविध कार्यक्रम ठेवण्याचा योजना आहे। प्लस कोणाला ॲक्टिंग, ड्रामा याच्याबद्दलचं काही नॉलेज असेल तर 29 तारखेला नाही तर 369च्या पेजवर वेगवेगळे कार्यक्रमांच्या आयोजनाचा स्क्राउजल वगैरे सगळं टाकण्यात आलेलं आहे। तर तुम्ही प्लीज व्हिजिट करा आणि फॉलो करा, कारण इथं खूपशा कल्चरल्स, ॲक्टर्स लोकांचं एक योजना होणार आहे आणि खोलतळ मूवी आमचा जो येतो त्याचे ॲक्टर्स, स्टारकास्ट वगैरे सुद्धा अवेलेबल असणार आहे। तर त्याचा जो शेड्यूल आहे तो अशाप्रमाणे आहे। 25ला आज सांता क्लॉज वगैरे आपण असे सगळे इथं अरेंज म्हणजे आहेत प्रोडक्शनतर्फे, आणि उद्यापासून कल्चरल नाईट आहे
उद्याच्या डेटला. त्याच्यानंतर 27 तारखेला पूर्ण खोलतर टीमचं कसं मूवी वर्क होतं वगैरे, कसे त्याचे टीजर टेलर्स तुम्हाला दिसतील, प्रोडक्शनची जर्नी ते शेअर केलं जाईल, कोणाला ॲक्टिंगमध्ये, कोणाला डायरेक्शनमध्ये, वेगवेगळ्या लोकांना कसं जायचं त्याचं. आणि शेवटच्या दिवशी वर्कशॉप्स अटेंड केलेले आहेत. तर जे लोक इंटरेस्टेड आहे मूवीबद्दल त्या लोकांनी या आणि इथं त्यांचा अनुभव घ्या. खूपशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल करा. थँक्यू.